नमस्कार, सुप्रभात। समोरच्या व्यक्तीला एक दोन वेळा समजावून सांगूनही आपला मुद्दा पटत नसेल तर त्याला समजावणं सोडून द्यावं. आपली मुलं मोठी झाल्यावर स्वतंत्रपणे आपापले निर्णय घेत असतील तर अट्टहासानं पाठीमागं लागणं सोडून द्यावं. मोजक्याच लोकांशी ऋणानुबंध जुळतात. आपलं एखाद्याशी नाही पटलं तर काहीही बिघडत नाही, त्याला सोडून द्यावं. एका ठराविक वयानंतर कधी कोणी आपल्याला समोरासमोर किंवा माघारी नावं ठेवली तर आपण मनावर घेणं सोडून द्यावं. आपल्या हातात काहीही नाही हा अनुभव आल्यावर इतरांची किंवा आपली विनाकारण भविष्याची चिंता करणं सोडून द्यावं. आपली इच्छा आणि आपली क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर आपण स्वतःकडून अपेक्षा करणं सोडून द्यावं. प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं असतं. आकार, रंग सगळंच वेगळं असतं. म्हणूनच म्हणतात तेव्हा तुलना करणं सोडून द्यावं. आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्यानंतर रोज रोज जमा खर्चाची मांडणी करून व्यर्थ वेळ दवडणं सोडून द्यावं. रोज नवा दिवस नव्या विचारांची शिदोरी घेऊन उगवत असताना आपण आपले जुने कालबाह्य टाकाऊ विचार कवटाळणं सोडून द्यावं. ज्या गोष्टींचा आपल्या शरीराला आणि मनाला त्रास होत असेल त्या गोष्टी केवळ एखाद्याचा आग्रह म्हणून स्वीकारून मनस्ताप करणं सोडून द्यावं. धन्यवाद.